हे कुट्टी ना मक्याची खाल्लीच नाही रावांनी. ही शेवटची कुट्टी जी नाही का सगळी संपून टाकली. आता हे तोंड लावलं नाही यांनी अजून. कोणीच नाही लावलेलं. आपलं नाही 1 एकर क्षेत्र बाकी औषध मारायचं. त्याला जवळपास आपल्याला ते 30 पुढे आणावं लागतील आणि ते बोट आणायला औषधचं. रितेश बितेश आणि ती बाकी ना 2 व्हीलर येतात. मी चाललोय फक्त पुढं. आपल्याला न दिलाय ना ते गावात कापायचंय. जवळपास 2-3 दिवस गावात कापून आणू राव. कसा हिरा दिवसात आम्ही एवढं इथून इथपर्यंत गावात कापून आणलो. आता जवळपास 10-12 पॅन्ट घेऊन जायचं आम्हाला. 15 पॅन्ट घेऊन जायचं. 15 हो या साईडचं मी कापलं. एवढं मी कापलं अख्खं. लय बुक आहे तडाखे आता वासरू. हे पहिले साफ करतो अख्खं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता साधारण 9 वाजल्यात. मी जस्ट गावात आलोय. आपल्याला आहे ना रानात आपले औषध मारायचे ना, त्या 2 वावर आपले ना औषधाचे मारायचे राहिलेत. औषध संपले नेमकं काहीतरी. काल 30 पंप झाले नाही का 2 वावर 1 एकरला फक्त. अजून आपलं आहे ना 1 एकर क्षेत्र बाकी औषध मारायचं. त्याला जवळपास आपल्याला ते 30 पुढे आणावं लागतील आणि ते बोट आणायला औषधचं. ते गवत मारायचं आहे ना, औषध आणायला लागेल चांगलं. ते इथं बोर बियाणेवाला उघडा असं का नाही काय माहित राव. त्याच्याकडून घेऊन जाऊ. मग गोट्यात ठेवायचे. रवीचा पंप आहे ना आपला, तो गोट्यात चार्जिंगला लावलाय. आणि मग रवी म्हणा मी तिथून घेतो. रवीचा मोबाईल नाही नेमका फोन, पण त्या दुसऱ्या कार्यकर्त्या बोलवत आहे का, मग त्यालाच फोन केला मी. तो म्हणला ठीक आहे चालन. मला जायचं आईला घेऊन आमच्या दवाखान्यात. त्याच्यामुळं म्हणलं दुसरीकडे वेळ जाईल. आणि आज हॉटेलचं पण आहे ना इलेक्ट्रिशियनचं काम पूर्ण करायचं. पेंटिंग करायची. बरीच काम आपली पेंटिंग आहे राव. हॉटेलचं काम आपल्याला हातून पाठीमागं लागावं लागेल. पूर्ण करून घ्यायला लागेल माहिती का. आणि आपल्याला आहे ना 1 सप्टेंबरला बरोबर आहे ना ओपनिंग करायची त्याची. त्यामुळं हा उघडलाच नाही राव अजून. फोन करू पहिला. इथं नंबर आहे वरती. इथं फोन करतो मला. 9 वाजले आत्ता. तर बोर बियाणंवाला म्हणला की ना 10-10:30 उघडतं दुकान. आता राव मी दवाखान्यातून आल्यानंतरच औषध आणावं लागेल. गोट्यात असे ना मी पंप चार्जिंग लावला होता सकाळी. मग रात्री लक्षातच नव्हतं राव. ग्रीन लाईट झाली. चार्जिंग झाला पंप. आता चालून बराच वेळ. 20 पंप होते त्याच्यात तेवढ्या. ही कुट्टी ना मक्याची खाल्लीच नाही रावांनी. ही शेवटची कुट्टी जी नाही का सगळी संपून टाकली. आता हे तोंड लावलं नाही यांनी अजून. कोणीच नाही लावलेलं. बिमानी पण नाही खाल्लेलं. लक्ष्मी पण खाय ना. आणि खुन्नस पण नाही खात. आता राहू दे तोंडा पुढे यांच्या. भूक लागल्यावर खाती बरोबर. सकाळ आज लवकर आलतो. आज 7 वाजता आलतो. 6:30 उठून आलतो डायरेक्ट. 7 वाजेपर्यंत माझं अख्खं उरकून सज्ज होतं. लवकर झालं ना मग काय वाटत नाही रे. मग लय बोर पण नाही होत. नाही तर या टायमिंगला असं झालं ना मग लय वेळ लागतो गोट्यात. तसं अर्धा तास लागतोय, पण लेट आले की 1 तासभर लागतोयच. मग एक खुन्नस चेन आपली ना यसन आहे ना मागं घ्यायला लागेल जरा. आणि यसन चेंज करायला लागेल त्याची जरा. ती काच ती यसन त्याला. सर लक्ष्मी पाय खाली थोडी ती घाण करते मीठ. बाजूला करत राहिला सारखं आल्यावर. गोट्यात आलं ना शेण झाडून शेण माग घ्यायला तसं. नाही तर पाय खाली तोडून हा भीम आहे ना परत गाळ करतो की तसं. अजिबात हात लावून देत ना जरा. तरी अजून याला आणून मला वाटते 15 दिवस झाले असतील. 15 दिवसात त्याचं कातबीत बदलली चांगली. त्याने अंग पण धरलं माहिती का पहिल्यापेक्षा. पहिलं तर काहीच अंग नव्हतं त्याला. आणलं तेव्हाच मी व्हिडिओ टाकतो. आणि आत्ता बघा कसं आहे. बराच चेंजेस झाला आहे. आणला तेव्हा आहे ना असा पहिला की बाहेर गेलो ना तेव्हा गावडं वाटत होतं. एवढं खास पण नव्हतं.
पण ते पोरांना आवडला म्हणून आपण घेतला होता. पुन्हाच आहे ना गाडा घेऊन यायचा आपल्याला आणि सगळेच कॅमेरा तर अशी पेंटिंग. हो दवाखाना आहे पुढे इथं आहे. हा इथंच गाडीच्या साईडला पार्क करायला लागली आम्हाला पुढं एकदम. इथं पार्किंगच नाही कुठं. आज बरं लागेल आम्हाला दवाखान्यात. ते थांबलेत आत. काजल आणि आई आहे ते दोघांचं जरा डॉक्टर दाखवते ते बाहेर थांबलो मग मी. 11:30 वाजले आत्ता तरी लवकर आलो होतो. अजून 1 तासभर लागेल इथं. झालं सगळं सगळ्यांचं उरकलं. आता फक्त आहे ना गोळ्या घ्यायच्यात. मी गोळ्या घेते तिथवर 3 लवकर मग जाऊ आपण. दार आई डॉक्टर तसे सांगा ते करायला लागेल ऑपरेशन. बस माग सर. नाही गुडघा दुखत ते कष्ट कमी झाले. कसा हिरा शबनम का शिके काय आहे. पॅन्ट मापा आणले मी नादा पेरते करते देशी त्याला देशी. 2000 years later. याला पेंट मारायचं आपल्याला. कॉम्प्रेसर आणायचं उद्या कलर चॉईस करायचा. दोन्ही साईडला ना हॉटेलवर आलो आम्ही. त्याला पेंट मारायचा कंपनीवाला मागला तुम्हाला मारून देतो सगळं. त्याला ह्याला चॉईस करता याला चॉईस करता वर कापड बांधू आणि इकडं एक चॉईस करायचा. पुढं नाही प्लाय मारून असा सेम एवढं साईजचा प्लाय आणून लावून मी जर मारू. आणि याला पण कलर मार लागेल. एवढ्या हा इथं काळात मार लागणार. इथं आणि वरती काळात मार लागणार. काळ्या कलर मध्ये जास्त दिसत नाही पण अशी गाण. अजून बरीच काम आहे आपल्याला इथं. आता उद्यापासून आहे ना जोरात काम चालू करतात. इलेक्ट्रिशियनवाला आज पूर्ण करीन आहे सगळं. इलेक्ट्रिशियनला मुलीचा फोन केला त्याला म्हणलं सगळी वायरिंग बिरिंग करून टाका. उद्या आपण आहे ना कलर बिलर मारून टाकू. मग आणि उद्या चिरा आणायचा बाई 2 बाई आणायची. पत्रे बित्रे फिटिंग करून घेऊ अख्खे. काय आचार्याला फिटिंग एरिया आहे काय तू करण्याची जागा. सगळ्या सोयी करून ठेवा लागतात. नाराज नाही व्हायला पाहिजे आचारी. रितेश बितेश आणि ती बाकी ना 2 व्हीलर येतात. मी चाललोय फक्त पुढं. आपल्याला दिलाय ना ते गावात कापायचंय. जवळपास 1-2-3 दिवस गावात कापून आणू राव. आता बरेच कामं राहिले राव. आता चालवायचं नाही ना मग काही टेन्शन नाही. आता जवळपास 3:30 वाजलेले. अर्धा तासात आपलं कापून पण सज्ज होईल लगे. आता डायरेक्ट गाडी पण आहे ना डायरेक्ट नाहीशी एकदम जवळ जाते. त्याच्यामुळे व्हायला पण लय टेन्शन नाही. कारण चालवायलाच आम्हाला आहे ना 1.5 तास लागायचा राव. आता जास्त वेळ पण लागत नाही. आजपासून आम्ही उभं ठेवलेलं आहे वासरू. काल आम्ही एंड केला. काल 10 तारीख होती बरोबर 10 ऑगस्ट. आणि 17 ऑगस्टला आम्हाला आहे ना हे टोकन काढा जायचे. आणि 24 ऑगस्टला जवळपास गाठ आहे मला वाटते बोरवाडीचा. दुसरं आम्ही एवढं इथून इथपर्यंत गावात कापी आणलो. आता जवळपास 10-12 पॅन्ट घेऊन जायचं आम्हाला. 15 पॅन्ट घेऊन जायचं 15. हो या साईडचं मी कापलं. एवढं मी कापलं अख्खं.
आजच्या गावात इथपर्यंत संपलं लय ना आता शिल्लक नंतर असलं मोठं गावातच आहे हेच गावात न्यायला लागणार आहे आम्हाला आणि हे गाव सोपं आहे कापायली अय मार्वेलचं लय वेळ लागतोय राव मी जरा बघायला पुढं म्हणा किती शिल्लक आहे बघा आहे मार्वेलचं लय इथं हो लय साठा इथं मार्वेलचा पण चांगला रोड आहे रे आणि निवांत म्हणजे अख्खं कापता येईल हो अरे वा पण हे मोठं सगळ्यात जास्त आहे हो ती पर आहे पार त्या आंब्यापर्यंत अजून भरपूर गावात आहे राव मला वाटलं थोडंच आहे पण लई अजून हे बारक्यातलं काम निघतोय रे अर्धा पाऊण तास लागतो याला पण कापायला आता आम्ही 20 पेंटे कापल्या बा मासे पकडणारे गँकी जास्त आहे इथं टोळीची यांची हो इकडं पण आहे लय जण तर मासे पकडा इथं चिलापी शिवायचं दुसरं काय घंटा गावत नाही इथं चिलापी आणि प्लास्टिक गावून आणला त्याच्या व्यतिरिक्त त्या नदीत काही नाही इथून हे गाडी लावलं ना इथून इथपर्यंत यायला पण लय जमतंय राव सगळ्या पॅन्ट्या गाडी टाकून दिल्या जवळपास 8 ट्रॅक पॅन्ट कापल्या आम्ही मग 3 दिवसात आपले ना कापून टाकले सगळं 3 दिवसानंतर त्याचा आता डायरेक्ट जवळपास आता 6 वाजल्यात आता आंबवण आलो पेंड्या उतरावल्या आणि आंबवण ठेवल्या आणला जवळपास आम्ही 8 ट्रॅक पेंड्या कापल्या असेल मग 3 दिवसाचा आहे आपल्याकडे स्टॉक शान झाडून काढायचे अजून नेमकं आणि कालची कुट्टी ना मक्याची कुट्टी सकाळची सगळे काढून ठेवली याच्यात खाल्लीच नाही तिघांनी कोणी एकाने पण नाही खाल्ली लय बुक आहे तडाख येते आता वासरू हे पहिले साफ करतो अख्खं you should make it pop. On the ground, you should make it pop.